शिवदर्शन कसे करावे? शिवमंदिरात गेल्यावर शिवलिंगासमोर नंदी असतोच. नंदीच्या डावीकडे उभे राहून नंदीच्या दोन्ही शिंगावर डाव्या हाताचा अंगठा व बोटे ठेवून उजवा हात शेपटीला लावून डाव्या हाताच्या पोकळीतून शिवलिंगाचे प्रथम दर्शन करावे. शिवदर्शन पद्धतीचा इतिहास हा असा आहे. एकदा भगवान विष्णू शिवास भेटण्यास कैलासावर गेले. तिथे गेल्यावर दोघे विविध संवाद करू लागले. श्री विष्णूंनी आपले वाहन असलेल्या गरुडास बाहेर नंदीजवळच सोडले. नंदी व गरुड हे दोघे आपापसात चर्चा करू लागले. काही वेळानंतर गरुड मंदिरात जावयास निघाला, पण नंदी त्यास काही केल्या आत जाऊ देईना. गरुड रागावला. तो नंदीचे ऐकेना. तो तसाच आत जाण्याचा प्रयत्न करू लागला. आपल्या सांगण्याचा काहीच उपयोग होत नाही हे पाहून नंदी क्रुद्ध झाला व त्याने जोरजोराने श्वासोच्छ्वास करण्यास सुरुवात केली. त्याच्या श्वासाबरोबर गरुड त्याच्या नाकात गेला व उच्छ्वासाबरोबर बाहेर आला. नंदी श्वासोच्छ्वास जोरजोराने करू लागला. गरुड हैराण झाला व त्याने विष्णूंचा धावा करण्यास सुरुवात केली. तेव्हा श्री विष्णू स्वतः बाहेर आले. त्यांनी गरुडाची ही अवस्था पाहिली, पण नंदीला सांगून काहीच उपयोग होणार नाही हे त्यांनीच जाणले व गरुड जेव्हा नंदीच्या नाका बाहेर आला तेव्हा त्यांनी नंदीची शेपूट धरून हलवली. नंदी लगेच मागे वळला व त्या कालावधीत गरुडाची सुटका झाली. त्यावेळेपासूनच नंदीला शेपटीला स्पर्श करून शंकराला जाण्याचा म्हणजेच दर्शन घेण्याचा प्रघात सुरू झाला. सर्व पापांपासून मुक्त होण्यासाठी, सामर्थ्य प्राप्त करून घेण्यासाठी याचकाने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप किमान 108 वेळा तरी करावा. पार्वतीपते हर हर महादेव.